एखादा झोपत येईल विजय जिताडा पोट्टले का माय मी किती का झोके द्यायला हो ना त्याची माय मध्ये आता काय स्वयंपाक होईल आता मला द्यायला लागते झोके झोपरे बाबा झोपला नको हाय गाय 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 उठू नका तिथले झोपी घाला त्याले हो आता स्वयंपाक होईल मुकाट्यान त्याले झोके द्या तुम्ही नेरा बाहेर जायची पडते तुम्हाला हो ना बा चालूच आहे ना आता काय मी का बसला काय झोक्यात दिले चालू आहे ना ते दोन्ही वळण सुरूच आहे ना मग काय झोपून राहिला ते त्यापेक्षा मी लवकर झोपून दिले गोष्टी समोर राहिली मोठी तर लवकर कसं आहे दे त्याला गाणं म्हणा काही म्हणा कविता म्हणा जे तिथे जसं आहे ते तसं गाणं येते मध्ये कोणतं गाणं येते कोणतं बरं पिक्चरचं गाणं बरोबर जाऊ दे जसं आहे तसं बरं का ते बघा बरे का तसं बरं लागले बाळताने किती गोजिरवाणे बाळताने किती गोजिरवाणे म्हणा आता तुम्ही गोड गाणे गोरी केलैया टाक 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 लादे दादा चोडिया लागे लादे मुझे चोडिया गोरी केलैया टक 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 आपण रे तुझे बाल गोरी केलैया आपलं दोरी सोडा एकच काम करा आलो रे पप्पा आलो रे तुम्ही बा घरी येता का बस तुम्ही याच्या अगोदर 2 मिनिटं आली उठते हो बरोबर उठते तिला माहित आहे ना दिवसभर कोंबड्या खुराड्यात राहा लागते म्हणून आता मस्त बाहेर फिरायला भेटते बाबा आले की असं आहे ते नाही का बाई हा बेटा हा असं आहे ना बाबा बाळ आहे की नाही दिवसभर चिव 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 कलकल कलकल सुरूच आहे तिची हो दिवसभर दंदन राहते घर असं इतकं करमते ना काय सांगा हो तर म्हटलं मी काय म्हटलं इथं ते आपण नवस केला होता ना हा की आपल्याला जर बाळ झालं तर आपण बा मुंगसाची मारायला आपण काहीतरी तिथे रोड करू हा म्हणलं मग आता करायला लागेल ना उद्या यात्रा आहे तिची 26 तारखेला आठवण आहे ना मला उद्या धामणगावची यात्रा आहे ना 26 तारखेला हो आहे ना मला तर आता पूर्ण सामान सुमान हे ते किराणा मी आता जाऊन घेऊन येतो सगळा आणि बिलकुल ते आता शांताराम बोलले नाही तर मग झुंबरला फोन लावतो आणि बिलकुल म्हणतो तुम्ही तिकडे ऑटो गिरो ट्रॅक्टर फॅक्टर घेऊन या नाही का तिकडे जे काय लोक आपले असतात ते नेहमीचे त्याला घेऊन ये म्हणतो नाही का म्हणजे मग टेन्शन नाही उद्या नवस फेडला आपला जाय बाबा मोकळं माणूस लावा ना बाबा लवकर मग कशी ती तयारी लागते हा लावा फोन लावा बाबा झोपलो महावीर काराच्या पोटाची ताळ बाबा दोरी ओढ हात दुखराला इकडे त्याच्या महावीर महावीर पोराला तर उठत बाबा हे चाललो तिकडे चाललो पटकन निघा तिथं येतो म्हणलं मी झोपला ते आता माझ्या पोराला कोणाचा येतो पाहतो मी एक मिनिट लक्ष दे जरा येतो मी आता या लवकर तुम्हाला तेच पाहिजे जा या लवकर जा अरे बोला बळबू काय बारसं गिरसं आहे का बा फोन लावला बऱ्याच दिवसानं कोण आहे मला जणाला प्रश्न होता म्हणजे पेंटिंग विषय बाळा म्हणजे तुम्ही बळबू कसं काय म्हणजे काही आहे बारसं काय ते कसं माझ्या सोचलं होतं ना की जर मग मुलगी झाली आपल्याला तर महिला दिनाच्या दिवशी आपण बारसं करू आता आपल्याला झाली मुलगी मनासारखं झालं तर म्हटलं बारसं आपलं महिला दिनाच्या दिवशी 8 मार्चले असं 8 तारखेला आहे का 8 मार्चले असं आता आम्हाला पाहायला गेलं तर आमचं ठरत आहे बरं तर म्हटलं कसं काय सहज झाला फोन नाही ते कसं आहे आपण कसं नवस केला होता पुरीसाठी तर म्हटलं धामणगावले उद्या मुंगसाची महाराजची यात्रा आहे तर म्हटलं उद्या आपण तिथं कसं रोडगे गिटगे काहीतरी आपण करून टाकू तिथं हा तर म्हटलं तुमच्याकडे सगळे जरा सांगून द्या तुम्ही तसं मी व्हॉट्सअपवर टाकतोच त्याच्या असं रोड आहे का बरं येतो ना मग आम्ही आता येऊनच राहिलो नाही उद्या धामणगाव सर का तिथं आहे आता पुरे दारवादा लोक तिकडे जातात आजूबाजू हे ते पुरायला काय ते यवतमाळपासून येतो ना बिलकुल 100%. तुम्ही काय करा तुम्ही लवकर पुढे हो जा ट्रॅक्टर घेऊन घेता लाईन पाटलाचं ते भांडे गुंडे आपल्या रामपूरच्याच घेऊन घेता तिथं मग कसं जागा फागा शितून झाडझूड करून काय करा पाण्या टाक्या फाग्या भरून ठेवा तोपर्यंत मी इकून किराणा मटेरियल येते बाकीचं भाजीपाला येते घेऊन येतो बरं आता मी जातो आता सगळ्याला भेटतो सगळ्याला सांगून देतो टच मारू देतो बिलकुल उद्या सकाळी बिलकुल हजर आम्ही 10 वाजता या तुम्ही या लवकर तिकडून ना काय टेन्शन घेऊ काय करतो मी सेटल मी इकडं टेन्शन नका झालं मग आता मी फक्त चंद्र मला फोन करतो अजून ते तुम्ही दोघं जण सेटलमेंट करून टाका सगळं ठेवतो मी फोन आता किराणा नाल चाललो मी आता भाजीपाला येते घेऊन येतो मग बरोबर चालूच मी आता लाईने पाटलाले बिलकुल जगणे गिगणे सगळ्या सांगतो संख्या सगळे ओके इकडे आहे का चंद्र भाऊ म्हणलं ते बळभाऊचा फोन आला होता ते त्याचा रोड आहे म्हणलं तिथं धामणगावले तर म्हटलं उद्या सकाळी जा लागतं म्हणलं आपल्याला चालले मग जेवायच्या टाइमले मग काय उशीर आपल्याला जाऊ ना मग दुपारी जाऊ ना 2 वाजता येतो म्हणा आम्ही सांगून फोन करू अरे बाबा आपल्याशिवाय पार हालते का द्यायचं त्यांचे रोडगे आहे म्हणजे ते बाकी सामान किराणा फिरायला आणते ते लाईने पाटला ट्रॅक्टर घेऊन या म्हणे बाकी सामान सुमान भांडे कुठे आपल्या गावचे घेऊन या म्हणे असं आहे ते आम्हाला आलता ना फोन आम्हाला आलता सगळं सेटिंग झालं सगळं विषय नाही राहिला जायचं आपल्याला बिलकुल सकाळी हे पा भांडे घेतले आपलं टाक्या पाण्याच्या हे ते बिलकुल घेतलं की निघाले का संख्याला बोलावलं होतं आम्ही संख्या तुम्ही आता कसं सगळ्याला सांगून द्या बाया घ्यायले उद्या बिलकुल म्हणा सकाळी 8-9 वाजता निघायचं आहे म्हणा आपल्याला इथून कोणाचा रोड आहे बाबा काही आपल्याला सांगितले नाही बाबा लोक काही लोकांना सांगत नाही गरीबाले कोणाचा रोड आहे रे होय टाकले बोरा झिमऱ्या झालं यायला ते असला ते हे पुढे असते अरे हो रोड आहे ना म्हणलं ते आपलं धाबळगावले येता का तुम्ही येता का म्हणलं चालता का उद्या बिन आमंत्रणाचं या बाबा बला नाही तरी बी म्हणा का एवढे उचले बाबा खाले आम्ही म्हणा तुम्ही असले जा बाबा आम्हाला बोला येऊ आम्ही काय बा यायला आदत आहे त्या अल्युमिनियमच्या गिल्लास घेऊन निघाले की चालले आपल्या ताटल्या घेऊन कुठेही बी काही पंगत असो काही असो की पुढेच अरे हो जा लागते ना सगळ्याला जाता निमंत्रण आमंत्रण देणार आहेत आम्ही मग सकाळी बिलकुल हे बा 11-11:30 वाजता त्याचा रोड आहे जेवण आहे या तुम्ही तिथे तोपर्यंत
तसं तर म्हणलं जागजागी आज महाप्रसाद आहे तर काय आहे रस्त्यानं बी 2-3 ठिकाणी कोणाचे सुरूच आहे ना मग काय असं काही एवढं हे नाही म्हणा जर असं तर येऊ नाही नाही जा लागते बाबा नाही ते आपलं वाया जाणार आहे मग काय सगळे जण जाऊ आपण आपल्या रामपूरवाले सगळे बिलकुल तिथं जा आपल्या आम्ही जातो सकाळी तुम्ही 11-12 वाजता आम्ही जाऊ का मग घराला जाऊ का बाहेर देऊ का सांगून मग निघतो मग आम्ही जा बघा आता त्या सांगून द्या तिकडे जा जा बाहेर सांगा या लवकर उद्या चला घ्या म्हणलं कंदीला भजी घ्या एखादं मुंगसाची माऊलीचं एखादं घ्या भजन घ्या करा सुरू करा मुंगसाची मावली दीनाची सावली भक्ताच्या संकटाला सतत जावली मुंगसाची मावली दीनाची सावली भक्ताच्या संकटाला सतत जावली मुंगसाची मावली बस झाले ना आता नाही का कामापुरते तर म्हटलं आता मला कसं उद्या बेल का लागते ते कसं बेल फुली कोण राहिलं मी तर म्हटलं उद्या ते रोट आहे बालू भाऊचा तुम्हाला आलं असेल ना आमंत्रण नाही मोठा घेतात सगळं तुम्हाला आलं असेल ना हो आलं ना आता काय आपल्या घरच्या सारखंच आहे ना ते हो जाऊ ना मग उद्या आता हो तू बेलफुल एक जरा मग कसं मग येऊन जा तू जेवाले सकाळी जाऊन जा तुम्ही ट्रॅक्टरात तिथे सामान चाललं सकाळी तुम्ही त्याच्यात बसून चालले जा हो आम्ही येतो 11-11:30 तसं सकाळून झालं का सामान बरं बरं एक ट्रॅक्टर पुढे जाते नाही का बरं बरं जा लागत त्याच्यातच नाही का कुठं बसता पैदल जात नाही का बरं बरं ठीक आहे मग घ्या आता गुंडा आहे चला चला बरं माणसं ऐका ना तुम्ही आता येऊ नका ना तुम्ही सकाळी 6 वाजता तिथं येऊन काय करता तुम्ही आम्हाला तिथं साफसफाई करणं आहे जागा शोधणं आहे सगळं पाणी गिनी आणून टाकणं आहे पूर्ण मग या तुम्ही 9 वाजता डबल ट्रॅक्टर वापस येते त्याच्यातनी बाया घ्या तुम्ही सगळी या तुम्ही असंच करता मग काय आम्हाला माहिती आहे तुमचं आम्ही आता येतो म्हणजे येतो सांगितलं ना आम्ही रात्री सांगितलं तुम्हाला काही नाही नेलं तुम्हाला काही नेलं काही नाही सांगा तुम्ही सांगा ना मला माहिती आहे आम्हाला शिवनेरीला जायचं होतं माहिती नाही का आम्हाला 4 वाजताच पाहिलं तुम्ही आम्हाला म्हणे 8ला तयारी करा म्हणे आम्ही नाही रे बा, आम्ही येतो म्हणजे येतो आता डबल ट्रॅक्टर येते नाही आम्हाला का माहिती पैदल यायला लागेल आम्हाला बाहेर सांगा आम्ही नाही तर अरे बा पैदल या नाही लागत ना डबल ट्रॅक्टर वापस येऊन राहिला झुंबर सांग ना तू यायला सांगणार बा समजावून जरा हे येऊ नको देऊ ना फालतू सकाळी सकाळी काही काम नाही त्या तिथं आम्हाला सुचू देत नाही कामं हे ते फालतू येऊ नका तुम्ही राहू दे ना तर काय काय सांगा पाण्यातले नाव का आता नाही रे बाबू राहू दे म्हणलं तू येतो मागून येतो मागून येतो मागून आणजा पाटील घेऊन जाईल सगळी कंपनी घेऊन या चला आता आटपलं का चला जा म्हणलं जा संकेत भाऊ जगन भाऊ चला निघा लवकर चला 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 आम्ही जात नाही ना हो, तुम्हाला सांगितलं ना आम्ही येऊन राहिलो म्हणजे येऊन राहिलो जगन जायबर घरी जायबर राहू दे आम्ही चाललो नाही ना ते फक्त शांतरा भाऊ आणि तुझ्या मामाच चालले बाकी कोणीच नाही चाललं ना नाही आम्ही चाललो म्हणजे चाललो आम्ही येतो म्हणजे येतो चला आता येऊ द्या यायले असा याचा का घाम गायतो का नाही हा मग तुम्ही आता झाडण्यापासून पुरं यायचंच करून घेतो आता करून थांबा तुम्ही आता बरं बरं येता का मग काम करायला लागेल रे बा हे बा सामान उतरणं हे ते बाकीचं काम करायला लागते तर याने येऊ नका कटो आम्ही कटो काय नाही म्हणलं का आम्ही काही बी कटो सांगा ना तुम्ही काय करायचं आता आज यायचं काम काढाच लागते जरा जास्त सरण नावले बरं चलाच आहे ना बरं ठीक आहे जे सांगितलं ते ऐकसान नक्की हां चला मग बिलकुल चला झुंबर कर ट्रॅक्टर सुरू कर चला थांबा ना म्हणलं येऊ द्या ना म्हणलं आपलं कट्टा घ्या बरं घे रे बा झुंबर घे बरं ठेव बरं अंदर काय फुटे म्हणलं काय कट्टा काय म्हणलं काही नाही ते बुटीचा बेल आणला होता मग बेल फुल तयार केला कसे आपले 200-400-500 रुपये होऊन जाते मग बसल्या बसल्या जेवण आहे सगळंच ओके मग घे म्हणलं ठेव लवकर चला मग चला हो बेल का हो असं घ्या मग घ्या हो तिथं तर सर लागन तेवढं बेल आले आहे तर चला घ्या तुम्ही घ्या जाऊ दे हे झुंबर घे तिकडे आपलं मस्त वावर आहे तर मस्त आंबे गिंबे आहेत तिथं लावून दे ट्रॅक्टर तिथं बिलकुल सामान काढून घेतो आम्ही आणि तू चालला जाय मग वापस आता इथं बाहेर गर्दी होणार आहे का चला मग तिकडे मस्त आंबे झाडाखाली तिकडे बरोबर टाकू नये चला चला काढा पटपट काढा लवकर ते गज गिज लवकर काढा ते काढले का खट्टे काढले गवऱ्याचे चला घ्या बरोबर घ्या लवकर अरे म्हणजे काय आम्हीच करू का शबन आम्हीच करू का म्हणलं हे गवळ्याचे कट्टे आम्ही घेतले सगळं आम्ही घेतलं ना तुम्ही काय घेतलं म्हणजे आता आम्ही काय बोली केली तुम्हाला की बा तिथं काम करायला लागलं ऐदीपणा जमणार नाही हो आता मी घरी का मला तुराटे आणायला जावं लागते झाडणं पाणी लागत का मग तिकडे जातो अर्धा घंटा आता तुम्ही सगळं मी तुराटे आणेपर्यंत हे पूर्ण सामान उतरून घ्या खाली पूर्ण आहे मग मी झाडून काढतो आणि नंतर बिलकुल आपल्याला बाकीचं चुला फुला मांडा लागते ते येईपर्यंत झालं पाहिजे सगळं बरं म्हणजे आम्हाला समोर आम्हालाच काय लागते तुम्ही जरा हात केला तुमचं काम मग असं असते ना चला शांतर भाऊ चला लवकर आपल्याला ते झाडाचे तुराटे पाहा लागते लवकर मला निघणार लवकर काढा तुम्ही लवकर काढा लवकर चांगलं घ्या दडपू चांगल्या चला मला शांतर भाऊ अशा आहे पाहिजे काहीच काम करत नाही मला फक्त सांगते हे करा ते काहीच करत नाही तर तुरा टाणाला गेले आता अर्धा घंटा येत नाही ते मला माहिती आहे घे बा चल घे कर खाली चल झुंबर तर तू काय कर तू निघा आता लवकर आम्ही करतो इथं साफसफाई बिलकुल पाणी गिनी भरून घेतो तोपर्यंत तू 10 वाजेपर्यंत सगळ्या बाया घ्या बिलकुल दोन्ही ट्रॅक्टर घेऊन या जा तोपर्यंत येतेच बडवू बरं ठीक आहे मग मी निघतो आता तुम्ही घ्यायचं आवरून बरोबर आता आम्ही समजा 10 वाजेपर्यंत पोहोचून जातो बघा ठीक आहे दोन्ही ट्रॅक्टर घेऊन येतो मग हे बसले तर बसले नाही जंबर हे म्हणलं बाबू इथं सामान हे सगळं उचला एका काठावर घ्या ते हे पूर्ण झाडा लागते तळवं टाका लागते तिकडे चुला मारा लागते मग जा आता ते लवकर इथं सामान उचला पटापट आणि त्याला बाजून करा मी घेतो झाडू
अरे हो अंडी काढून सांगितलं मग अंडी सांगितलं असतं आम्हाला तिकडे तिकडे घेतलं असतं आम्ही आम्हाला वाटलं खाली काढला आम्ही मग स्वतः समजायला पाहिजे ना तुम्हाला ते काय करावं लागते कसं करावं लागते तर मग ते सांगत असते का लवकर लवकर घ्या लवकर बाजून त्यातल्या 2 बकेटा घेऊन ते टाक्या भरणं सुरू करा ते बाजून मोटर सुरू आहे त्या वावरवाल्याची जा लवकर लवकर भरा पटपट पाणी भर लागते का आम्हाला अरे बाबा इतकं मोठं 2-3 टाक्या मग आता काय लोकांना काय बिना पाण्याचा जीव घालता का तुम्ही रोड म्हणल्यावर जास्तच वळते ना पाणी लोक मग घ्या लवकर लवकर ते लवकर सामान बाजून घ्या आणि बकेटा घेऊन पाणी आणणं सुरू करा नसताना पुरलं असतं लागलं माझ्या भिंत फालतू जास्तीची कामाला लावून राहिले ते आणतो घे सामान तर सांग घे सामान बाजून हॅलो हां कोण बोलते हॅलो हॅलो मी बाळूपूर आलो म्हणलं मी आलो म्हणलं आता तिथं आलो मंदिराजवळ आलो म्हणलं त्या दरबाराजवळ तर म्हटलं आपलं हाय कुठं म्हणलं कार्यक्रम हाय कुठं नेमका म्हणजे समजायला मार्ग नाही ऑटो किटो आणला मी सगळं सामान किराणा हे ते बाकी सगळं घेऊन आलो मी बापरे आले का लवकर आला तुम्ही त्या म्हणा आता घडतं नाही म्हणलं घडतं नाही पहिले आला का ना मग काय आता काय जेवायला येता का बरं ठीक आहे मी आणतो म्हणलं ऑटोवाल्याला बोलतो मी 2 मिनिटं तिकडे घेऊन येतो कुठं हाय कुठं म्हणलं हॅलो हॅलो काय आवाज येत नाही काय म्हणते हॅलो आता हे आवाज येऊन नाही राहिला तू म्हणलं जवळ आले तर संकेत मी जातो तिकडे तर ते कुठं आहे ऑटो काय त्याला काही समजून नाही राहिलं तर मी आता तिकडून येतो तोपर्यंत मी पूर्ण झाडझूड करून पाण्याच्या टाक्या गिक्या भरून पूर्ण बिलकुल तळवं गिळवं टाकून ओके झालं पाहिजे काय गवऱ्या गिवऱ्या खाली काढ जाते चुलासाठी 2-4 इटा गिटा जमा करता बापरे आले का माझ्या आले का आम्ही येतो ना मग आम्ही येतो ना ठीक आहे दादा तुम्हाला माहिती आहे का कुठं आहे काय तर मला नाही समजून राहिला फोन नाही लागू राहिला ते रेंज नाही बघ करा ती इच्छा बरोबर आलोच मी अरे भाऊ शांतरा भाऊ आहे नाव त्याचं करते ते काहीच करत नाही आपल्याच करायला लावते घ्या आता जाऊ द्या आता आपण हो म्हणलं तर काय करतो दे भैया 500 रुपये दे दो जान दो मेरे को जाना पड़ता ना वहाँ पे आ गया तुम्हारा धामनगांव आ गया अरे क्या तुमने सामान नहीं निकाला पुराना पैसे मांग रहे हो अरे बाबा जाने का है ना अभी अपन को फिर का जहाँ पे अपना रोड है कि नहीं वहाँ पे लेके जाना है ना अपना वो ऑटो अरे भैया कैसे बोल रहे हो मैंने क्या बोला तुमको धामनगांव की 500 रुपये बोला था ना मैंने ट्रिप फिर तुम्हारा इतना सामान ये वो कट्टे फट्टे तो भी मैंने कम बताया और तुम बोल रहे कि और आगे जाना पड़ता अरे कैसे बोल रहे हो तुम ये क्या डॉक्टर पर लेके जाओगे मैं सामान उधर खेत में है ना हमारा रोड वहाँ पे लेके जाना पड़ता ना अपने को ऑटो हॅलो बळू दिसला का म्हणलं दिसला का कुठं आले म्हणलं पोहोचले का नाही अजून नाही मुख्य द्वारावर आलो मी आता पण ते तुम्ही म्हणता कुठे कुठं आहे कुठं म्हणलं नेमकं कोणत्या वावरात आहे इनको तो मालूम भी नहीं बाबा कहाँ पे है तो अरे बाबा क्या कहाँ पे वो भी मालूम नहीं तुमको तो कुठं आहे म्हणलं मला सांगा तर खरी तुम्ही नेमकं कुठं आहात तुम्ही अरे बाबा तिकडे गेला तुम्ही मुख्य दरवाजाजवळ इकडे या ना तुम्ही चिंच देवस्थान जवळ या तुम्ही तिथं आले की तिथून असं समोर पाहिलं की एक वावर आहे वावरात मी ते ट्रॅक्टर गिक्टर आहे तिथं या तिथं सगळं आम्ही व्यवस्था केलेली आहे या लवकर चिंच देवस्थान नाही का बरोबर 2 मिनिटं तिथे येतो आता ठेवतो जवळच आहे ते ठेवा 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 अरे क्या राजा भाई यहाँ पे तो है वो चिंच देवस्थान फिर क्या तो ले सामान लो चलो दोनों लोग उठाएंगे और लेके जाएंगे चलो चलो अच्छा नदी है क्या हाँ चलो चलो बैठो फिर हाँ सामान डाल देंगे हाँ चल जाएंगे चलो चलो गावाजवळच्याला काही म्हणजे व्हॅल्यूच नसते आपल्या इकडं आहे आता एवढं मोठं मुंगसाजी महाराजचं देवस्थान आहे दिव्य आणि हे पहा अजून यायचं व्हायचंच आहे म्हणलं अरे बा सऱ्या पालख्या जाऊन पोहोचल्या ना तिकडे धामण गावात नी आपण गावात शेतचे राजा मामीन घरीच अजून चला ना लवकर का अजून किती वाजता चालता झालं आता मी ते कॅनलवर गेलो होतो ते आपली पहिली पायरी नाही का तिथं नाश्ता फाष्टा भेटते तिथं थांबलो होतो जरासा बस आता निघालो येतो मी तुमच्या मागं व्हा पुढे आलोच मी आता काय नाही हलगो मालगो करणार जिथे जाती तर मग आता हलगो मालगो संघटनाचे अध्यक्ष आहेत ते हो चला चला करा सुरू करा रे बा झुंबर हो चला निघा चला या तुम्ही या मागून या म्हणा करा सुरू कर चाल एक नारळ आहे एक प्रसादाची पुडी आहे आणि बेलफूल आहे आता किती देऊ मी आता याच्यापासून कसे पैसे घेता येईल का आपल्याला नाही का आता जेव्हा जावं लागते ना अरे राहू दे म्हणलं भाई काही पैसे किशी देऊ नको असे तुम्ही किती सोडतो पैसे मग काय राहू दे आता तुम्ही कसं आपले ना जा म्हणलं काही होते काही म्हणलं आपलं रोड घेता आलं का आठपत कुठं आलं ते म्हणजे आता काहीच नाही राहिलं वरण भात भाजी रोडगी आता टाकलेला आहे तर बस तुम्ही कसं अर्ध्या पाऊण तासात या तुम्ही बाया सगळ्या दर्शनासाठी आलेल्या आहेत येऊन राहिला काही आता म्हटलं या तुम्ही लवकर बरं येतो ना हो काही हरकत नाही आता बोलायला याच लागते ना तसं काही आपण कुठं जात नाही जास्त करू हो या मग तुम्ही या या चला म्हटलं शांत मावशी चला या लवकर या लवकर बेलफूल घेतो आलोच आम्ही होय पुढे लवकर आलोच बघा झुंडच्या झुंडच आली 1 रुपया भेटत नाही तर फुकटच देणार आहे सगळे मग आता घरून पैसे भरावे लागते कामेत असे गाववाले जर आले ना घरूनच भरती आहे काम बोला काय दे म्हणलं 25 रुपये नारळ 5 रुपयाची प्रसादाची पुडी आणि 10 रुपयाचा बेलफूल सांगा काय दे तुम्हाला तुमचं तर बाबा लस लागला आता घरच्या बसून पैसे घेता का बाबा तुम्ही द्या म्हणलं एक नारळ अगरबत्ती ते दे बेलफूल दे मोठे सांगून राहिले का घरचं सोय ना आपल्या बाबा धंद्यात नाही म्हणलं व्यवहार असते म्हणलं ते बायको असो का कोणी असो ते विषय नाही तर मग असे तर सरेच येईन मी मामा हो मी काका मी दादा हो ना असं तसं 25 रुपये नारळ आहे 10 रुपये बेलफूल आहे त्याला घ्या काय पाहिजे बाबा इतकं महाग असते का काही आपला भाव सांगता म्हणलं 20 रुपयाचा नारळ भेटू कुठे बी 20 रुपयाचा नारळ 5 रुपयाचा प्रसाद 5 रुपयाचा बेलफूल 30 रुपये द्या देऊन देतो आम्ही तुम्हाला 4 जणीची बाबा 5 रुपयाला काय येऊन राहिलं समागाची पुढे नाही भेटून राहिले आणि तुम्ही काय बाबा म्हणलं हे बा बेलफूल 10 रुपयाचा आहे 20 रुपयाचा नारळ 30 रुपये ते 5 रुपयाची प्रसादाची पुडी
वाचणार आहेत ते सांगून राहिले मोठी गोष्ट. ज्या मुकड्या 30 रुपये द्या. हो, गोष्ट नका करू. मग आता देवासाठी घिसघिस करून राहिला तुम्ही, म्हणजे काय देव पावणार आहे का तुम्हाला? अर्धे जण पैसे द्यायचं आहे, तिकून आला की देतो म्हणते. आता तुम्ही नगदी देता का उधार आहे काय सांगा बा? घ्या बाबा घ्या म्हणलं, द्या. हो जाऊ द्या, द्या देऊन द्या, जाऊ द्या. देतो ना आम्ही, तिकून आला की देतो पैसे. चपला पाहिजे म्हणलं बरोबर. चपलावर ध्यान ठेवा आमच्या. हो ठेवा ठेवा, चपला ठेवा, बुट ठेवा, सगळं ठेवा. हो म्हणजे कसं ते धंदा होऊन बसला ना आमचा. 5 रुपयाचा बेल पण बसायला काय चपला वागवत. हो द्या लवकर, घ्या बाबा, काय लागते ते घ्या, जाऊ द्या. अरे वा, आता सरपंच साहेब, काय रे माणसा तुम्ही तिथं म्हणलं काही करू लागायला, हलगू करायला पाहिजे नव्हतं का तुमचं काम? चला म्हणलं लवकर, अटपला आता हे निवत घेऊन आलो मी आता. मग इथे दर्शन घेतो आणि येतो मी तिकडे. आता व्हा लवकर, व्हा चिचीच्या तिकडे पलीकडे जा लवकर आंब्याखाली. रोडगे आहे वाटते नाही का, रोडगे वांग्याची भाजी. हा चला मग. हो बस चाललोच मी आता पुढे. रट्टावून बिलकुल आता. हो चालो म्हणलं, चल. काय दिवस भेला द्या तुम्ही, इकडे सांगा, चला लवकर इथं उठावं. काय माणसं आले, मग आता चला लवकर, बसले ना पंक्त तिकडे. मग काय गिल्लास कमी पडले होते, आलो होता इकडे आता. चला लवकर चला. आलो ना आम्ही तिकडे, मग आलो. तुम्ही नव्हते, तुम्ही इकडे आले होते ते निवत घेऊन. येतो आता आम्ही, दर्शन घेतलं, येतो आता. बस आलो. या लवकर, जेवण करून जत्रा करावं लागते ना मग. चला या लवकर, या पटकन. चला. बस मस्त झालं, पद्धतशीर झाला. आता काही वाढू नका शिल्लक फालतू. वाया ते मग काय राहू दे आता. बाहेर राहिले अजून, सगळं राहिलं ना. नाही उरण ना बा, लय आहे अजून रोड घे. मग काय बाहेर राहिल्यास किती, मग काय आता घ्या अर्धा घ्या अजून. वाढतो मी आता. भाऊ ते वाया नसते जात म्हणलं. तुम्ही काय करा, ते दोन असे बांधून ठेवा. जाता मग सगळे जण घेऊन जाते आपापल्या घरी. संध्याकाळचे मग कसं सोय लागून जाते. आता संध्याकाळी कुठे स्वयंपाक करा. राहू द्या ते, वाया नसते जाते. राहू द्या. हो तसं आहे नाही का. म्हणजे काय अजीर्ण व्हायला खाल्ल्यापेक्षा नाही का डबल खाता येते. बरं ठीक आहे, बसवते जेवढं तेवढं खा नाही का. बरोबर, काय लागलं सांग अजून. बघूया आता बारसे करावं लागेल ना बाप्पा. किती दिवस झाले म्हटलं बारसं नाही, काही नाही म्हटलं. कधी करता तुम्ही बारसं? आता आम्ही बायतळी घेऊन ठेवले. म्हटलं काही आहे आता आम्हाला विचारता येत नाही काय कारण नाही काय नाही. आम्ही म्हटलं ना लवकर उरकून घ्या, पण ते म्हण नाही म्हणे. ते महिला दिन आहे ना 8 तारखेला, 8 मार्चले. तर तेव्हा आपण चांगलं जंक्शन करू म्हणे बारसं. तर मग कसं पैसे मग तुम्ही आता 8 तारखेला पत्रे वगैरे काय छापतील ते. चांगल्या पद्धतशीरच करणार आम्ही. तसं करा मग, नाही 8 तारखेला ना. बरोबर सांगा मग सगळे. बरोबर मग तसं करू. मग आता माणसाची जेवण झाले की यात्रा करून चालले जाऊ नाही ना. तर चला मग आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळूभाऊच्या नवस हा व्हिडिओ पाहिला. संत परमहंस आपले मुंगसाजी माऊली यांचं तीर्थक्षेत्र आहे धामणगाव, देव, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ. हे दिव्य महापुरुष होऊन गेलेले आहे. त्यांची समाधी मुंबईला आहे आणि इथं त्यांची बंगडी आणि त्याचबरोबर चिंच देवस्थान अतिशय असे प्रेक्षणीय असे ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही जरूर भेट द्या. अतिशय आपल्या मनाला आनंद होईल, प्रसन्न वाटेल. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून टाका. चला भेटू उद्या 5 वाजता.